नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ऊस ह्या विषयावर आपण संवाद साधतोय. एकरी किमान 120 जास्तीत जास्त कितीही निघू शकतो ह्या विषयावर आपण संवाद साधतोय. खोडवा ह्या विषयावर आपण बोलतोय. ऊस तुटले, ऊसाचं काय पद्धतीचं नियोजन असावं ह्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ऊस तुटला की कुठल्याही परिस्थितीत फळ जाळू नका. मशीन घ्या, मशीननं पाला सगळा कट करून घ्या. मशीननं सगळा पाला कट झाला की बागेला ठिबक अंतरून घ्या आणि बागेला ऊसाला पाणी सोडून द्या. त्यानंतर किंवा ठिबक न काढता सुद्धा आपण सरीनं पाणी दिलं तरी चालेल. आपल्याला मशागत करून ट्रॅक्टरनं बगला मारून घ्यायच्या. बगला म्हणजे जो खोडवा आहे ना, त्या खोडव्याच्या बऱ्यापैकी फुटी ज्या बाजूला आले त्या सगळ्या एका रेषेत येतील. बऱ्यापैकी मुळ्या तुटल्या तरी तुटू द्या. निघणाऱ्या फुटींची संख्या आपल्याला पुन्हा कमी करावी लागणार आहे, त्यामुळे त्याची अडचण नाही. ऊस जमिनीबरोबर तुटला नसेल तर त्याला एक छोटासा रोटर आता अलीकडच्या काळात नवीन आलेले आहेत, ते रोटर मारून घ्या. म्हणजे जमिनीबरोबर त्याची पाती असतात आणि जमिनीबरोबर ते तोडून काढतं. अशा यंत्र आहेत बाजारात, त्यानं ते जमिनीच्या वरचं सगळं कट करून घ्या. मशागत करा आणि ऊसाला मशागतीच्या अगोदर 50 किलो युरिया, 300 किलो सुपर फॉस्फेट पावडर किंवा गोळी कोणतंही चालेल, 50 किलो मुरेट ऑफ पोटॅश, 50 किलो निंबोळी पेंट, आपल्या याचं मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो आणि ग्रीनफर्ट सॉईल 20 किलो किंवा ग्रो 4 किलो हे डोस टाकून द्या आणि मशागत करून घ्या आणि बागेला ठिबक अंतरून ऊसाचं पाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करा. इतकंच काम सध्या करा. ते फुटी फुटल्यानंतर काय स्प्रे द्यायचे, फुटी कशा काढायच्या, कोणते स्प्रे घ्यायचे, ह्या सगळ्या विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. त्या पिरियडमध्ये 45, 80 आणि 120 दिवसांच्या दरम्यानचे खताचे छोटे डोस आहेत ते देऊया. त्याच्या अगोदर माती परीक्षण करून घेऊया. चुनखडी कशी आहे, ब्लॅक सॉईल किती आहे, किती दिवसातून आपल्या ऊसाला पाणी दिलं पाहिजे ह्या विषयावर सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. ड्रोननं आपल्याला ऊसाच्या ज्या फवारण्या करायच्या त्या कशा द्यायच्या त्या विषयावर सुद्धा चर्चा करूया. तणनाशकं कोणती द्यायची त्याच्यावर बोलूया. कुठल्याही परिस्थितीत कोणतंही आंतरपीक ऊसात घेऊ नका. ह्या पद्धतीचं काम करण्याचा आपण प्रयत्न करूया. कमीत कमी खर्चात किमान 120 टन ऊस निघाला पाहिजे या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न करूया. बागायतदार म्हणून माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त ऊस बागायतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.